एक शब्दाचा पक्का माणूस, दादा हे कामाचा माणूस म्हणून जी ओळख होती. आठवणीतील नेता या मालिकेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. अजितदादा हे आपल्यात नाहीत, महाराष्ट्राला कुणाची तरी दृष्ट लागली आणि त्या माध्यमातून अजितदादांचं प्लेन क्रॅश झालं आणि त्यांचं दुर्दैवी निधन झालं. तर दादा एक असे नेते होते की कोणतं काम होत असेल तर होतंय आणि नाही होत तर नाही म्हणण्याची ताकद दादामध्ये होती. जी कामं होतात ते कामं लगेच ते करायचे, पण जे काम होत नाही त्याच्यात नाही म्हणण्याची ताकद दादामध्ये होती आणि विकास कामामध्ये ते भेदभाव न करता सगळ्यांची कामं करायचे. असं एक दादांचं वेगळेपण दादांचं होतं. दादांनी एकदा जर शब्द दिला तर ते काम 100% होणार. म्हणजे दादा शब्द देण्यापूर्वीच विचारपूर्वक द्यायचे. ते काम होत असेल तर हो, नाही तर नाही. म्हणजे दादाने एकदा शब्द दिला तर ते काम 100% होणार, अशी महाराष्ट्रात त्यांची ख्याती होती. म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10-11 वाजेपर्यंत लोकांसाठी राबणारा नेता, कामाचा माणूस म्हणून दादांची ओळख. दादा ते काम सांगत असतानाच विचारपूर्वक सांगत होते. जे काम होणार आहे तेच सांगत होते. एक शब्दाचा पक्का माणूस, कामाच्या बाबतीत एक वेगळं त्या ठिकाणी झपाटून काम करणारा माणूस. पवार कुटुंबीय हे लोकांच्या कामामध्ये, सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी अग्रेसर असायचं. एवढा झपाटून सकाळी 6 ते रात्री 11-12 वाजेपर्यंत काम करत नाही. नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी आहेत. आठवणीतील नेता या मालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबाबतच्या श्री मोदी यांच्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या मुलाखतीच्या माध्यमातून करणार आहोत. याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजितदादा पवार आज आपल्यासोबत नाहीत. काय भावना आहे नेमकी तुमची? अजितदादा हे आपल्यात नाहीत हे आमचं मनच मान्य करत नाही की ज्या पद्धतीनं अजितदादांचं नेतृत्व होतं, ज्या पद्धतीनं ते काम करायचे, अचानकच महाराष्ट्राला कुणाची तरी दृष्ट लागली आणि त्या माध्यमातून अजितदादांचं प्लेन क्रॅश झालं आणि त्यांचं दुर्दैवी निधन झालं. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आजही त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही की ज्या दादांसोबत आम्ही काम केलं, जे दादा नेमक्याच 1 महिना 2 महिन्यापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्या प्रचाराला अंबाजोगाईला आले होते. आम्ही ज्या वेळेस विकास कामं घेऊन त्यांच्याकडे जायचो त्यावेळी ते कामं करण्यासाठी ते आम्हाला मदत करायची, ती कामं करायचे. त्या नेतृत्वाबद्दल आजही आम्हाला दादा नाहीत असा विश्वास होत नाही. सर, आपण अजितदादा पवार यांना खूप जवळून बघितलं. होय. तर नेमकं अजितदादा पवार यांचं जर वेगळेपण सांगायचं म्हणलं, काय सांगाल तुम्ही वेगळेपण दादांचं? असं काय वेगळेपण होतं? दादांचं वेगळेपण जर सांगायचं झालं तर दादा एक असे नेते होते की कोणतं काम होत असेल तर होतंय आणि नाही होत तर नाही म्हणण्याची ताकद दादामध्ये होती. म्हणजे एखाद्या कामामध्ये अनेक कार्यकर्ते ज्यावेळेस त्यांना भेटायचे, जी कामं होतात ते कामं लगेच ते करायचे, पण जे काम होत नाही त्याच्यात नाही म्हणण्याची ताकद दादामध्ये होती आणि विकास कामामध्ये ते भेदभाव न करता सगळ्यांची कामं करायचे. असं एक दादांचं वेगळेपण दादांचं होतं. दिलेला शब्द जागणारा, स्पष्ट बोलणारा आणि कामाचा माणूस, अशी त्यांची राज्यभरामध्ये छबी होती. बरोबर. याकडे तुम्ही कसे पाहता? नाही, दादांनी एकदा जर शब्द दिला तर ते काम 100% होणार. म्हणजे दादा शब्द देण्यापूर्वीच विचारपूर्वक द्यायचे. ते काम होत असेल तर हो, नाही तर नाही. म्हणजे दादाने एकदा शब्द दिला तर ते काम 100% होणार, अशी महाराष्ट्रात त्यांची ख्याती होती. आणि दुसरं, दादा हे कामाचा माणूस म्हणून जी ओळख होती की म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून दादांचा दरबार सुरू व्हायचा. त्या ठिकाणी दादा ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी भेट द्यायला जायचे विकास कामावर, तर सकाळी 6-6:30ला ते त्या ठिकाणी पोहोचायचे. त्या ठिकाणची विकास कामं पाहिजे, त्याची उद्घाटनं असतील तेही सकाळच्या सत्रात करायचे. म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10-11 वाजेपर्यंत लोकांसाठी राबणारा नेता, कामाचा माणूस म्हणून दादांची ओळख होती. तर आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहात. अजितदादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसला भवितव्य आहे राज्यामध्ये, असं तुम्हाला वाटतं का? हो, 100% राष्ट्रवादी काँग्रेसला भवितव्य असं वाटतं. कारण त्या अजितदादांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर जो आघात झाला तो सर्व आघात सहन करून ज्या पद्धतीनं सुनेत्रा वहिनी या पुढं आल्या, त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ज्या पद्धतीनं
ते काम करतायत, संघटना बांधतायत, ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्रभर दौरे करून विकास काम करायचं ठरवलेलं आहे, तर या माध्यमातून वाटतंय की सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या पद्धतीचं भवितव्य, ते चांगल्या पद्धतीची संघटना बांधून राष्ट्रवादी काँग्रेस पुढे नेण्याचं काम करतील असा आम्हाला कार्यकर्त्यांना विश्वास आहे. सर, अजितदादांच्या जाण्याने अख्खा महाराष्ट्र हळहळला. याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? का अख्खा महाराष्ट्र हळहळला? नाही, अजितदादांची जी ओळख होती की एक कामाचा माणूस, त्यांनी ज्या पद्धतीने कामाचा सपाटा लावला होता, ज्या पद्धतीने दादा काम करायचे, त्यांचा अधिकाऱ्यावर एक वेगळा वचक होता की त्यांनी सांगितलेलं काम एखादा कितीही मोठा अधिकारी असला तर तो टाळू शकत नव्हता. कारण दादा ते काम सांगत असतानाच विचारपूर्वक सांगत होते, जे काम होणार आहे तेच सांगत होते आणि त्यामुळं सर्वसामान्य कार्यकर्त्याची कामं व्हायची. एक कामाचा माणूस म्हणून दादांची जी ओळख आहे ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून होती. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत दादा ज्या पद्धतीनं लोकांची कामं करायची त्या माध्यमातून त्यांनी त्यांचं नेतृत्व हे सिद्ध केलं होतं. सर, अजितदादा पवार आणि सर, अजितदादा पवार एवढे लोकप्रिय आणि लोकनेते होते हे अख्ख्या महाराष्ट्राला दादा गेल्यानंतर कळलं. याकडे तुम्ही कसे पाहता? म्हणजे दादांचं नेतृत्व एक शब्दाचा पक्का माणूस, कामाच्या बाबतीत एक वेगळं त्या ठिकाणी झपाटून काम करणारा माणूस, संघटनेमध्ये कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूस, अशी त्यांची ओळख होती. पवार कुटुंबीय हे लोकांच्या कामामध्ये, सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी अग्रेसर असायचं आणि त्या पद्धतीनं दादा काम करत होते. पण आपल्याकडं एक तशीच पद्धत आहे की एखादा माणूस गेल्यानंतरच त्याच्या कामाची किंमत आपल्याला कळते. ज्या पद्धतीनं दादा काम करत होते, आज आपण बघतो की महाराष्ट्रातला कोणताही नेता एवढा झपाटून सकाळी 6 ते रात्री 11-12 वाजेपर्यंत काम करत नाही. त्यामुळं दादा गेल्यानंतरच त्यांच्या कामाची किंमत महाराष्ट्राला कळाली. तर आपण अजितदादांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. तर नेमकं दादाबाबतची तुमची एखादी आगळी वेगळी घटना म्हणा, अविस्मरणीय अशा प्रकारचा प्रसंग म्हणा, सांगा म्हणाल तर कोणता प्रसंग तुम्ही आम्हाला सांगाल दादाबाबत तुमचा? म्हणजे दादाचा आणि माझा संबंध गेल्या 20 वर्षापासून आहे. मी काँग्रेस पक्षात होतो, दादा राष्ट्रवादीत होते. पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस काही निवडणुकामध्ये बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचेच उमेदवार असायचे की कारण काँग्रेस पक्षाची त्या मानानं ताकद कमी असायची. पण त्या निमित्तानं ज्यावेळेस ते प्रचाराला यायचे त्यावेळेस माझा आणि त्यांचा बऱ्याच वेळेस संपर्क आला. तर त्यावेळेपासून दादाची आणि माझी चांगली ओळख आहे, त्यांचे आणि माझे चांगले एक ऋणानुबंधाचे संबंध आहेत. तर त्या माध्यमातून दादांनी मला त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी यावं अशा पद्धतीनं मला त्या ठिकाणी सूचना केली होती. पण त्यावेळेस मी विलासरावजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करीत असल्यामुळं मला काही पक्ष सोडायचा नव्हता. मला खऱ्या अर्थानं विलासरावजी देशमुख साहेबांसारखा एक उमदा नेता मिळाल्यामुळं, त्या नेतृत्वाची खूप मोठी उंची असल्यामुळं आणि त्यांनी मला विकास कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत केल्यामुळं मी काही त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष सोडला नाही. पण विलासराव साहेब गेल्यानंतर या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या काही मंडळीमुळं मला या ठिकाणी काँग्रेस पक्ष सोडावा लागला. आता त्यावेळेस दादांनी ज्यावेळेस मी प्रवेश केला त्यावेळेसच्या भाषणात दादांनी सांगितलं की मी यापूर्वी सुद्धा मोदींना आपल्यासोबत यावं, काम करावं अशी माझी इच्छा होती आणि मी बोलून दाखवली. पण त्यांनी त्यावेळेस प्रवेश केला नाही. पण उशिरा का होईना ते आज विलासराव साहेब हयात नाहीत म्हणून ते आपल्याकडे आले. तर त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्यांना पुढच्या काळामध्ये या पक्षामध्ये जी काही मदत करता येईल ती मी नक्कीच करणार आहे अशा पद्धतीची भावना व्यक्त केली. ते एक वेगळेपण मला अजितदादांचं मला जाणवतं. सर, तुम्ही आत्ताच सांगितल्याप्रमाणे की लोकनेते विलासरावजी देशमुख म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणा, यांचे तुम्ही अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. तर आता मग या दोघांनाही खूप जवळून पाहण्याचा योग म्हणा किंवा भाग्य तुम्हाला लाभलेला आहे. तर या दोन नेत्यामध्ये नेमकं राजकीय जर साम्य काय होतं म्हणलं तर तुम्ही आम्हाला काय सांगाल? नाही, राजकीय साम्य काय होतं ते हे दोन्ही नेते हे ग्रामीण भागाशी नाळ जोडलेले होते. दुसरी महत्वाची गोष्ट, हे दोन्ही नेते सहकारी कारखानदारी असेल, बँकिंग असेल, आज आपण पाहिलं तर विलासरावजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली मांजरा पॅटर्न, मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून काम झालं.
दुसरी गोष्ट म्हणजे एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये लातूर पॅटर्नचं नाव विलासरावजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून झालं. म्हणजे सहकार असेल, शिक्षण असेल, समाजकार्य असेल, राजकारण असेल, या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या सर्व क्षेत्राचा व्यासंग असणारे हे नेते होते. त्याचबरोबर अजितदादांचाही तसं होतं की अजितदादांचे सुद्धा जे काही सहकारी साखर कारखाने होते ते चांगल्या पद्धतीने होते. जसं की लातूरची जिल्हा मध्यवर्ती बँक ही मराठवाड्यात 1 क्रमांकाची होती, तशी पुणे जिल्ह्याची जी जिल्हा मध्यवर्ती बँक होती ती 1 क्रमांकामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करत होती. म्हणजे ह्या दोन्ही नेतृत्वांनी सहकार असेल, शिक्षण असेल, समाजकार्य असेल, राजकारणात असेल एक वेगळ्या पद्धतीची भरारी त्यांनी घेतलेली होती. त्या सगळ्या क्षेत्रामध्ये व्यासंग असून काम करणारे, झपाटून काम करणारे नेते म्हणून त्या दोघांची ओळख होती. ते दोघं आज महाराष्ट्रात जरी नसले तरी त्यांचं कार्य आजही महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतं. धन्यवाद सर. आठवणीतील नेता या मालिकेमध्ये आपण अजितदादाबाबतच्या तुमच्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणी जागवलात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर. नमस्कार.